ऐका इकडे लक्ष द्या आवाजाकडे. मामाला कथा कीर्तन आवडतात, प्रवचन आवडतं, भजन आवडतं. मामा आता कीर्तनात बसले. मामा आता अधिष्ठान नाही, मामा आता कीर्तनात बसले. तेव्हा सर्वांनी इथं कुणी गर्दी करायची आहे दर्शनाला. कीर्तन झाल्यानंतर दर्शनाला त्यावेळेस मामा आज जातात अधिष्ठानावर. हरे हरी रामकृष्ण हरे. अजिबात बसायचं नाही स्त्रियांनी मंडपाच्या बाहेर बसायचंय. इथं मेंढके जाण्यासाठी मंडप असतो. तुम्हाला अजून नेम नाहीत माहीत. मामा चमत्कार धावतील कदाचित. सुख झाले
लक्ष द्या, आपण माणसं आहोत. एकदा सूचना सांगितली, दर्शनाला कीर्तन चालू असताना यायचं नाही. काय भाविक आहे, मामा कीर्तनात बसले, आपण मामाच्या मंदिरापासून चपला आणत असाल तर पावित्र्य तुम्ही काय पाळता याचा पश्चाताप होईल. काही वाईट झालं तर ह्याला कुणी जबाबदार राहणार नाही. नाही त्या गोष्टी त्या चपला लागल्या असत्या आणि ती चपला तुम्ही मंदिरापर्यंत आणता.
सहयोगाने काय म्हण कुणाला पण सांगायचं कीर्तन झालं मामाला कथा कीर्तन आवडतात प्रवचन आवडतं भजन आवडतं मामा आता भजनात बसलेत कीर्तनात बसलेत आणि तुम्ही तिकडे जाऊन काय करता एकानं सुद्धा येऊ नका आता इकडं विठाला विठाला काय झाले त्याशी भावे उतराई काय जावे त्याशी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास शिकविते तुका म्हणे वत्स धेनुधिया चित्ती तैसे या माहित संभाळीत काय जावे त्यासे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या प्रमाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ऐके वैजन कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडभर तुझे माया तुझे पायी प्रसाद प्राप्त घेतलेला रंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकारी विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय सर्व संत माझ्या ज्ञानोपारायचे लाडके संत जगत तुकोबाराय यांचा आचार चरणाचा आचार कडव्याचा अभंग सेविकर्ता निवडलाय आज काही निमित्त कीर्तन आहे की निमित्त कीर्तन आहे आई आईच्या कीर्तनाचं निमित्त काय आजच्या कीर्तनाचं बोला आता अरे कीर्तन हे खेळे मेळे गदारोळे आनंद लुटायचा असतो हा नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळा खेळी मेळी घरारोळी आनंद घेत असतो कीर्तनात भिकावानी बसायचं नाही याच ठिकाणी आनंद मिळतो का घरी मिळतो म्हणतात वाटतं मिळतो काय वा
मग या ठिकाणी आनंदच घ्यायचा आहे. आता एकानाही जागा सोडायची नाही. माझा आवाज आई तुम्हाला स्पष्ट करतोय का? आई पाठीमागचे माय, फक्त माझा आवाज व्यवस्थित असला तर हात वर करा. गोड आवाज येतोय का? वा, स्पीकर वाले दादा तुमच्या चरणा मी नतमस्तक होतो. तुमच्या कलेला माझा सलाम. वा, गोड. आता ऐका, आज काय निमित्त कीर्तन केले तिकत आहे. दिवस घेतोय तळ इथं आल्याला 5वा दिवस आहे. वा, गोड. अरे साधीला हा पर्व काल गेला अंतरी जमळ. पर्व काळ तुमच्या इथं तळ आलाय. भाग्यवान आहे तुम्ही. काय पर्व काळ? काल महाशिवरात्र होती, आज अमावस्या आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही. असं येड्यावानी का करताय? आज मामा कीर्तनात आवडीनं बसले. एकाने सुद्धा जागा सोडायची नाही. मामाचं कीर्तन आत गेलं पाहिजे. आता भोजन करणार नाही का? नाही तुम्ही करणार का भोजन मामाचं भांड्याचं? जेवणार का? वा, मग ती वर पोटाला सोडणार ना. असं भूक कशा लागली पोटाला, मग वरनं रगडणार. असं भाजी घ्या ह्या साईडला रगडा, भात घ्या ह्या साईडला रगडा. हा, पोट भरण का? पोट भरण का? मग पोट भरण्यासाठी काय करावं लागेल? वाट्याच्या वाट्या बुंदी, वाट्याच्या वाट्या भात आत लावा लागेल. तेव्हा पोट भरण. तसंच कीर्तनाचं आहे माय. कीर्तन आत गेलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. अरे कीर्तन ऐकण्यासाठी माळ लागत नाही, कपाळी मुका लागत नाही. फक्त मन निर्मळ लागतं, चित्त निर्मळ लागतं. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ. गोपाळ राही आपली वाणी निर्मळ झाली पाहिजे. आणि आम्हाला दर्शनच घेऊन देण्यात असला कसला येतो. आणि आम्हाला दर्शनच घेऊन देणार. अरे कीर्तन ऐकायचंय, हात लावायचंय. जसा भंडारा हात लावायचाय भोजन, तसं कीर्तन हात लावायचंय. आणि ते मामाला आवडतं. मामाला काय काय आवडतं? काय आवडतं मामाला? कोण सांगेल? मामाला कीर्तन आवडतं, मामाला भजन आवडतं, मामाला प्रवचन आवडतं, आणि मामाला भंडारा आवडतो. जे मामाची निवड तीच तुमची आवड आहे, आणि जे तुमची आवड तीच मामाची निवड आहे. विठाला विठाला. अरे कोण काय करतंय, कुणाच्या मनात काय, ते सगळं मामाला कळतं. कोण शांत चित्ताने ऐकतंय, कोण गडबड गोंधळ करतंय, न सांगत तुम्हाला ते अंतर. विश्वविश्वंभर परिहाराचे न लगे. परिहारावर आवडीत आवडी आव शांत घरी पूर्ण एक देत नाही. मामाला सगळं कळतं, असं समजू नका. आणि अशा पर्व काळात तुमचं भाग्यवान गाव आहे. गावाचं नाव काय? बांबोरा. आधी तळ कुठल्या गावात होता? गणेशवाडी. गणेशवाडीत तळ इकडे आणताना आनंद झालता का दुःख झालत? काय झालत? आनंद झालता का? पहिल्या काळात असंच होत. काय होत? आता नाही गेला ट्रॅक्टर गाड्या आणि टेम्पो येतो न्यायला. ऐका, मामाच्या काळात गाडी बैल असायची, त्या गाड्याला घोंगर असायची. हा, खेळाला घोंगर, गाडीला घोंगर, गळ्यात सांगाळ्या, आणि गाडी अशी यायची. कशी यायची गाडी?
आनंद कसा काय झालता? कोण लावला होता? थोरला दीर लावला होता ऐ पहिल्या काळात. पण आता दीरच राहिलं नाही. आता कुठं दीर येतं? आहे का दीर? आता एवढंच राजा एकटाच. हा, त्याला दीर नाही, वहिनी नाही, भाऊजे नाही, काही नाही. बोंबला तुमचा तुम्हीच राडा केला. विढाला विढाला. आणि आज 5व्या दिवसाची सेवा ती माझ्या वाटेला तुम्हा ग्रामस्थांच्या वतीला आलेली आहे. ऐका, खरं वारकरी कोण आहेत मामाचं? ऐका, खरं वारकरी मेनके दादा आहेत. हे खरं वारकरी मेनके दादा. तुम्हाला हात नाही होता टाळ्या वाजवायला. खरं वारकरी आहेत ते. आणि आमच्यासारखं येतो आणि 1 तास गोळ्या हाणतो आणि महाराजाच्या पाया पडते. महाराजाच्या नका लागा पाया पड. अजिबात पाया पड नका महाराजाच्या. ते मेनके दादाच्या पाया पडा. आणि आम्ही 1 तास सेवा करतो, लेत 2 तास. आमच्या काय पाया पडता? अहो रात्र सेवा करतात. त्यांच्या पावलाचं दर्शन घ्या. त्यांच्या पावलाची माती कपाळाला लावा. मेनके दादाच्या त्या वारकऱ्याच्या देह पवित्र होईल तुमचा. राखी तो मेंढर कुणासाठी? बाळूमामासाठी. हे पगार आहे काय त्यांना? आहे काय पगार? अरे विनाशुल्क माझ्या मामा भाव आहे. अहो रात्र सेवा करता. अरे ते काशीनाथ कारभाऱ्यांच्या पाया पडा. 4 पिढ्या अहो रात्र मामाची सेवा करत आल्या. ऐका, त्या स्वयंपाकी दादांच्या पाया पडा. दुपारी 3 वाजल्यापासून गलबार आहे त्यांचा. तुमची आमची पोटपूजा करायची. काय करायची? पोटपूजा करायची. हा माई, तुझ्या घरी किती माणसं आहे? ती साडी पांढरी पातळाची पुढची आई. किती किती माणसं आहे ती ग? किती माणसं आहे ती? अरे लाखो वारकरी तुकोबारा यासंग ज्ञानोबारा यासंग जातात. आज मामाचे बघे 19 ती सेवेसाठी येतात.
तुकोबारायानंतर संतच होणार नव्हता. तुकोबारायानंतर संत होणार नव्हता. हे तुकोबारायांचे वाक्य आहे. आता पुढे संत होणार नाही. पण ऐका, अहिल्यादेवी होळकरांना 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. ए देशामध्ये एका स्त्रीनं आम्हाला अजून कीर्तनात बसायचं कळाना. कीर्तनात बसायचं आम्हाला कळाना. एका स्त्रीनं अहिल्यादेवीनं देशात 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. आणि भगवान शंकराला काळजी वाटली. सर्व साधू संतांनी सर्व जाती धर्मात अवतार झाले. उंच नीच काही निळे भगवंत इष्टे भाव भक्त देवानिया. अरे एकच राहिला होता भक्त धनगुर कुळात. मग काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. काशीचा विश्वेश्वरानं अवतार घेतला बाळूमामाचा. धनगर कुळाचा उद्धार केला. टाळ्या नका वाजवू. वाजवले भाई. अरे काय आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. देवानं अवतार घेतला धनगराच्या रूपात, मामाच्या रूपात, आणि कुळाचा उद्धार केला. अवतार तो भक्तीत आणली माझ्या मामाने. समाजाला माहित नव्हतं देऊन धर्म दर्या खोऱ्यात राहणारी माणसं. अरे असा संत होणे नाही तुमच्या आमच्या उद्धारासाठी. मुळे महाराज त्यांचे गुरु कुणाचे? मामाचे. मुळे महाराज गुरु त्यांचे. मुळे महाराजांनी शिष्याला सवाल केला, बाळू इकडे. बाळू मामा गेले आणि बसले गुरुच्या शेजारी. काय म्हणले? बाळू मी देवाचं बघतो. मी देवाचं बघतो, तू लोकांचं बघ. काय सांगितलं? तू लोकांचं बघ. मग लोकांचं बघ म्हणजे अरे बाकीच्या संतांकडे जावं लागतं. हा संत होऊन आपल्या दारात आला. विठाला विठाला
जमिनीचा पोत कशाने सुधारतो? 10-20 सम्राट महादन टाकल्यावर मग काय सुधारतो? घरनं फोन आणायचा, बाळ्या जा रे दुकानात 50 पिशव्या घेऊन ये. बाळ्याने ट्रॅक्टर चालू केलायचा, लावायचा, 50 पिशव्या टाकायच्या. तिथनं परत सांगायचं फोनवर, बाळ्या गाड्यांना मला इथे येईस कुठून. त्यात असतं सुपर फास्टफेट. आता इकडे लक्ष द्या, तिकडे काय मटेरियल टाकल्या ऊस वाढला पाहिजे, कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. ऊस खाली जायला लागला. ऐका, आता कंपन्याच फसव्या निघले ते. फक्त शेतकरी राजाच विश्वास देतो. त्याला जर म्हणलं नाही ते उकरीतच बसतंय. हाडाना हाड त्याची ढिसूळ झाल्यावर मग ती जागा होते. काही तर काही उपयोग व्हाय नाही. ऐका, अरे माझी लेंडी बावली, तिचं मलमूत्र जर शेतात पडलं तर 5 वर्षाची त्याला खत लागत नाही. किती वर्ष? अरे मी शेतकरी आहे, 5 वर्षाचे खत लागत नाही. जुना काळ आठवा, असा शिमग्याचा महिना झाला रे झाला. त्याची गुरं ढोरं शिरड मेंढर रानात 4 महिने गडी नांगरटा झोपून. असा आकडात पाऊस पडला आणि असं पेरलं हे लपेचे लप्या कंस. असा संत होणे नाही. आणि एक बगान आहे 19 बगेत. एका बग्यात 5,000 मेंढ्या धरा. 95,000 मेंढ्या मामाच्या. रोज 1000 एकर क्षेत्राचा पोत सुधारतोय. किती एकराचा? 1000 एकराचा. आणि भगवान श्रीकृष्णाच्या गायी 9 लाख होत्या. किती लाख होत्या? 9 लाख होत्या. आणि प्रत्येक गायीच्या शिंगात अर्धा किलो सोन्याची शेंबी होती. किती किलोची? अर्ध्या किलोची सोन्याची शेंबी होती. तसं माझ्या मामाच्या 9 लाख गायी मेंढ्या होणार. आणि प्रत्येक मेंढीच्या गळ्यात अर्धा किलो सोन्याचा हार असणार. असा संत पुन्हा होत नाही. आणि तो संत आपल्याकडे आलाय, तो समजून घ्या केला का? असं येड्यावानी काय करताय? भरा 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 गर्दीच करताय, काय एकमेकाला रेटताय. अरे देव ठाईच बैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आला बाबा. अरे जाग्यात मामाला दर्शन दिलं पाहिजे. जाग्याव बसल्या जाग्याव इतकं हृदय निर्मळ स्वच्छ ठेवले पाहिजे. मग आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. मी मेंढके दादाच्या चरणात नतमस्तक होतो का? त्यांची खरी सेवा आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय सेवा करीता स्वामी सवे वाद. कुठे गेलेत मेंढके दादा? हात वर करा बरं. वा हे दादा हो, बाळू मामा सगळं संवाद करता का नाही तुम्ही? आनंद वाटतो का दुःख वाटतं? आनंद वाटतो का नाही? अहोरात्र स्माइल बघा मेंढके दादाचा आमच्या. एक एक वार करी तर आमचा पाय चप्पलच घालीत नाही 6-6 महिने. आणि आपल्याला बाथरूम मध्ये एकली चप्पल, रानातली वेगळी, गावाला जायची वेगळी, तरी स्वान सकले वाणीच. ही आपली भक्ती, ही आपली सेवा. माझी किचनची वेगळीच आहे, वेगळी ठेवाई. अरे काय स्माइल आहे. राणीवणी फिरत्या पाय चप्पल आहेत का? भाव आहे आमच्या मामावर. माझा भाव पाहिजे. मग सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. मी मेंढके दादाच्या चरणावर नतमस्तक होतोय. आचार्य दादाच्या चरणावर नतमस्तक होतो. कारभारी यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या सेवेला सुरुवात होतो. विठाला विठाला. काय सांगता संतांचे उपकार. मामाचे उपकार आपले तरी भेटते काय? असं संत होणे काय? इथं आल्यानंतर दुःख कुणाला वाटतंय का? तेवढा हात वर करा. अयो दुःख वाटतंय काय? म्हणजे कीर्तन ऐकताय का तुम्ही? ऐकताय कीर्तनात राबाई. मी काय सांगतोय, ज्यांना दुःख वाटतं इथं आल्या तेवढे हात वर करा बरं. हे अजून मेळ लागा ना गाड्या. बरं या ठिकाणी सुख कुणाला वाटतं? हात वर करा बरं. वा गोड. अरे या ठिकाणी सुख इथं सुखाच्या लहरी आहेत, सुखाचे डोंगर आहेत. त्याचा स्वाद घ्यायचा आहे. मग त्या संतांचे उपकार आहेत आपल्यावर. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती.
सर्व भाविकांना विनंती, सर्वांनी उठून पुढे सरकायचं आहे. आधी सर्व भाविकांना विनंती, सर्वांनी पुढे सरका. पब्लिक मागून नाही येत आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे सरका. आधी चला सरका पुढे उठून. महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांनी पुढे सरका. चला उठा लवकर, फास्ट मध्ये 2 मिनिटं. चला लवकर, बसा पाठवणे. चला पाठवणे. पब्लिककडे आले, करा मागं चालू. बोला बोला एका सेकंदात बसल्यानं कसं कळलं नाही पाहिजे, उठल्यानं सुद्धा नाही कळलं पाहिजे. मग काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जाग घेती. आणि त्या बिदरी गावात ज्योती पाटलाच्या घरी दादू नावाचा मुलगा आहे, वय वर्ष 10. लक्षपूर्वक आहे का, संतांचे उपकार सांगतोय. मग पण ज्योती पाटलाच्या घरी मामाचं जाणं येणं होतं बिदरी. आणि मामाचं जाणं येणं असताना आता इथं नुसतं मामाचा बघायला तरी लाखोनी गर्दी झाली आहे. लाखोनी गर्दी झाली. मग ज्योती पाटलाच्या घरी प्रत्यक्षित मामा येत होत, त्या ठिकाणी किती गर्दी असेल, किती गर्दी असेल. मग गर्दी यायची, वर्दळ व्हायची, पण नियोजनात माणसं कमी पडायची. मग दादू नावाचा मुलगा आहे ज्योती पाटलाची आई, त्याला इकडे दादू का तर मामाला वर्दळ वाटते. मग पाणी द्या, चहा द्या, गाडीच्या टाका, बसायचा का, ही दादू काम करायचं. लक्षपूर्वक आहे का. आणि तुमच्या आमच्यासारखी माई आता मामासाठी कुण्या कुण्या काय आणलं की नाही, प्रसाद कुणी आणला, पेढ कोणी आणलं, केळी कुणी आणलेत का नाही, हा गरम भाकरी कुणी आणले का नाही मामासाठी, हा कुणी भाजी आणली का नाही, आणत जा. मग असे त्यावेळेस ती लोक यायची घेऊन. आणि मामा फक्त उजवा हात लावायचे कशाला, त्या प्रसादाला, आणि तसंच ठेवायचे. आणि ती लोक गेल्यानंतर सगळ्या मुलांना हे जशी गोड लेकरे अशा लेकराला वाटून टाकायचे. आज मी तो प्रकारे तुम्ही आणलेला प्रसाद या ठिकाणी गोळा होतो आणि प्रत्येकाला दिला जातो. पण ऐका, तुम्ही जेवढा प्रसाद आणला, किती लोक येऊ द्या, ते संपतच नाही. त्या प्रसादात जर मामाचा भंडारा टाकला, परीक्षा म्हणून घ्यायची नाही, श्रद्धेने टाकायचा भंडारा, अरे ती सगळ्यांना जातो. ही मामाची ख्याती आहे. मग त्याही काळात मामाने उजवा हात लावायचे प्रसादाला आणि ते तसंच मागं सारायचे. मग लहान मुलं यायची त्या दादू बरं, सगळ्यांना प्रसाद द्यायची. एक दिवस असं झाला, एक जणाने केळीची फणी आणली होती भाविकांना. आणि ती केळीची फणी आणल्यानंतर ठेवली होती. त्यातली मामा काय करायचे, मामाला गंमत करायची सवय होती. मामाला गंमत करायची सवय होती. मामा गमतीदार होते, लहान मुलात मिसळत होते. ते केळ घ्यायचं आणि असं मुलांच्या अंगावर टाकून द्यायचं. मामा केळ घ्यायचं आणि मुलांच्या अंगावर टाकून द्यायचं. ती मुलं चेंडू जाणता का नाही पोरण, कॅच करता का नाही, कॅच, चेंडू क्रिकेटचा, हा वा, तसं ते पोरं वरच्या वरच खेळ झेलायचे आणि पळून जायचे. आणि ही खेळ दादू बघत होता. कोण बघत होता, दादू बघत होता. बोलत राहिलं, हा. आणि आजची मुलं हीच राष्ट्राची संपत्ती आहे. तुम्हाला किती बॉम्बला तुमच्या डोक्यावर जाणार, हे लेकर आहेत ना, हे कॅच करणार. ही भारताची संपत्ती, राष्ट्राची संपत्ती. या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. किती गोड लेकर आहेत, टाळ्या घेऊन उभा राहिले. काय आई वडील भाग्यवान आहेत.
पब्लिक मध्ये नटे हरी कीर्तनार किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी रंगी ज्ञानदीप लावू जगी सांगना देवी माझ्या भावाला सुखी ठेव माझ्या बालू मामाच्या भाविकाला अरे वाजवा गेला का टाळ्या काय गोड आहे महाराज अरे जे मोहित करतात ते मोहिते महाराज आहेत का ती मुलं घ्यायची झाकायची ते झेलायची आणि झेलता झेलता मामाचं लक्ष ते दादू गेलं दादू गंमत बघित होता आणि ती खेळ घेतलं आणि दादूच्या अंगावर फेकून दिलं दादूच्या अंगावर फेकून दिलं दादूने पळत पळत जाऊन खेळ हातात निसरलो पण पोटाव झेललं कॅच कॅच झेलतं नाही पोटाव पण खाली पडून द्यायचं नाही हा ते झेललं दादूचं वय वर्ष होतं 10 वर्षाचं पण खाली पडून नाही त्यावेळी दादूला समजलं हा मामाचा प्रसाद आहे हा मामाचा प्रसाद आहे खाली पडून द्यायचा नाही इतकं ज्ञान दादूला होतं आणि आपण पत्रावळ्याच्या पत्रावळ्या टाकून देतो इतकं तर ज्ञान आहे आपल्याला अरे जेवढं घ्यायचं तेवढंच घ्या जेवढं खायचंय तेवढंच खा टाकून देऊ नका रे दादा हो अन्न हे पूर्ण ब्रह्म हे दादूला कळत होत त्यावेळेस दादूचं अंतर्मन मामाने जाणलं आणि आशीर्वाद दिला दादू आता त्यांचं वय 57 ते 58 वर्ष आहे दादूला आशीर्वाद दिला तुझ्या हायती तुला काहीच कमी पडणार नाही दादूला आजही त्याची चणचण बी होत नाही आणि लय शिल्लक बी राहिलं नाही ही मामाची ख्याती या काय सांगू आता संतांचे उपकार आज मी दुसरा पुरावा देतो कैलासवाले हरिदाजी पाटील बिद्री गावातला आहे आणि पोलीस पाटलाला वाईस गुरमी असते हा आजचं सोडून मला घरी जायचंय याला काही म्हणजे हा मग त्याच्या संग एक वाणी होतं वाणी हा जैन समाजाचं दोघांची मैत्री होती आणि मामाकडे लोक यायची आणि ही गडी ती निंदाच करायचं कुणाची मामाची कळतं वाटतं मामाला दिवस पण करतो वाटतं मामा कळतं वय कुठं जावा आता ही काय मामाला कळत नव्हतं वय कळत होतं मामाला पण मामा शहाणी माणसं बोलत नाही शांत होते काहीच बोलत नाही हे दिवशी हरिपाटलाला गुरमे आले म्हणजे तुम्हाला एवढं कळतं सगळ्यांचे प्रश्न वाढतात मग मला संतती होईल का नाही म्हणजे मला मुलगा होईल का नाही मामाच्या तोंडातून डायरेक्ट वाक्य गेलं हरी पाटील तुला मुलगा होईल पण एकच होईल मुलगा होईल पण एकच होईल ठीक आहे महिन्यात होईल महिन्यात हरी पाटलाची मंडळी एक्सपायर झाली ऐका मामाचा आशीर्वाद आहे हरी पाटला आला की राग हसला कसला मामाया हा लोक पाहिजे येड्यावानी काय होईल माझी मंडळी वारली आता कुठनं मुलगा होईल हा तिरस्कार केला मामाचा हरी पाटलानं पण सांगितलं होतं काय तुला एक मुलगा होईल कुणाला सांगितलं होतं हरी पाटलाला आणि त्यांनी काय विचारलं होतं मला काय होईल मग तुला एकच मुलगा होईल त्यांनी काय पत्नीला सांगितलं होता का तुला एकच होईल ठीक आहे आणि परत वर्षभरानं गड्याने लगीनच केलं
हरी पाटलांनी वर्षभराने मामाचं बिदरी गावात जाणं येणं बंद झालं का? पाटील होता, निंदास्तुती करायला लागली मामाची, पण मामा शांत राहिले, काहीच बोलले नाहीत. मग हरी पाटाला निंदास्तुती करायला गेला. अरे कशाला त्या धनगराच्या नादाला लागलाय? हा, त्या कोऱ्याच्या माणसाला काय काम येतावा बघा, ही कीर्तन करा, मामाचा तळा आणा, रामचं जाणं. हा, त्या बांबोऱ्या लागल्या याडे. अशी निंदास्तुती व्हायला लागली आणि मामाने बिदरी गावात जाणं येणं कमी केलं आणि वर्षाने गाडीने लगीन केलं. कुण्या? हरी पाटलानं. आणि एकच पोरग झालं. कोणाला झालं? सांगितलं होतं काय तुला एकच होईल, मग झालं का नाही? आता झालं पण मामाकड तोंडच नाही जायला. गडी हिरायला लागला. हा, हिरायला लागला. तूप कसंही घालतं असा गडी खराबच व्हायला लागला. पोरगा झाले, आनंद पाहिजे ना. त्याच्या मनाला एकच खंत वाटलेला का आपण चांगल्या माणसापासून दुरावलो गाड्या. याला मनाचं इज्जतवान, आबरू, खचला गडी आणि वैकुंठाला गेला वैकुंठाला निघून. काय सांगू आता संतांचे उपकार. अरे संतांचं वाक्य कधीच खोटं ठरत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागी होते. त्यांच्या उपकारात उतराय होता येतच नाही. फक्त निष्ठा पाहिजे. काय पाहिजे? निष्ठा निष्ठा निष्ठा. निष्ठा निष्ठी नको. आज निष्ठा निष्ठेला उत आलाय. उत आलाय. अरे गेली 20 वर्षे आमच्या गावचे सुपत्र हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज धातुंडे पीडीसी बँकेचे मॅनेजर आहेत. 20 वर्ष सेवा करतात, विनामूल्य करतात, निरपेक्ष भावने करतात आणि ते आज तुमच्या कीर्तनात इथं आले. 20 वर्ष सेवा करणारे ते स्वतःच काही समजत नाही. आहे ते सगळं बाळूमामाचं. मॅनेजर पद बाळूमामाचं, बंगला बाळूमामाचा, जमीन बाळूमामाची, गाडी बाळूमामाची. अशी निष्ठा लागते. आपण वड्याव नदीव जाईपर्यंत माझच म्हणतोय.
माझच हाय तुझच हाय 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 घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला चढते गाई गाई या काय सोडायचंय माया सारी सोडून दे. आम्हाला तर लय उता आलाय महाराज लोकांना फोन केला का हॅलो बांबोऱ्यात तळ आलाय महाराज तुमची सेवा पाहिजे ती म्हणतो माझा कार्यक्रम आहे त्याच्या बापाला तर कळतंय का सेवा आणि कार्यक्रम किती फरक आहे हे काय म्हणतंय तुमची सेवा पाहिजे आणि ते कीर्तनकार काय बोंबालतंय माझा कार्यक्रम आहे तुझ्या बापाला ते कळतंय का तुझी काय पार्टी बाई हा आणि परत ती म्हणते माझं तुम्हाला काय माहिती आहे का आहे की 4 बांबू 1 मडक 4 गडी आणि 1 पुढे शिकाळी टाकायला आणि वरनं 25,000 रुपये माहिती का तुम्हाला हे कीर्तन करायचं काम आहे आनंदच घ्यायचा असेल तर विना शुल्क मामाच्या तळावर सेवा करायची त्याच्यासारखा जगात आनंद नाही कोणाचा ऐका हे मी अहंकार नाही सांगित तुमच्या चरणात नतमस्तक होतोय तुमच्या चरणात नतमस्तक होतो मामाच्या चरणात नतमस्तक होतो कारभार दादाच्या चरणात नतमस्तक होतो सेवेचा 1 रुपया घेत नाही गाडीचा बी घेत नाही माझा बी घेत नाही आणि याचा आनंद मला हितलय होत नाही मी घरी गेलो ना असा मला आनंद होतो की मला वाटतं मी स्वर्गात झोपलोय आनंद या जीवनाचा अरे 1 पट आनंद मामाला द्यायचा मामा त्याचा आनंद 100 पट देतो का तर माझ्या मामाचा ओघड्याला प्रपंच आहे हे ओघड्याला प्रपंच आहे
वर्षात ऋतू किती? काय काय? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. अरे तिन्ही ऋतूत माझ्या मामाचा उघड्या प्रपंच आहे. आणि गडीत हात टाकते तर या तलाव येऊन. ऐका आई, बाळ जन्माला आलं, पहिलं कापड बाळाचं काय आहे? बाबा सुट. मग तुम्ही म्हणता बाळ होतं, ह्यांना माहितीच नाही, ह्यांना कळानाच काय अजून. ह्या गंभीरच झाले ते. पहिलं कापड बाळ होत, अरे 3 ते 3.5 फुटाचं आहे. आणि जाताना या कापड आहे, पण ते तुमचं आमचं सारखंच आहे. तुम्ही आता 1000ची घालचाल, 5000ची पैठणी आणचाल, त्यात सोन्याच्या तारा खेळाचाल, गाऊंड घालचाल, तुम्ही काय बी घालचाल, पण तुमचं आमचं कापड शेवट याकच आहे. ते किती मीटर आहे कळतं का? मीटर मीटर कळतं का? 3.5 मीटर आहे. हे त्याला खिसा आहे का? त्याला खिसा आहे का? नाही. आणि बाळू त्याला खिसा आहे का? मग मध्ये खिसा भराय काला का तुला उताळा आला या? अरे खिसा भरला का? पण कस जोडणी खाऊ नका. अरे घामाचा कमवा, उत्तम व्यवहार करा, घामाचा कमवा आणि उदास विचाराने खर्च करा. मामाचा तळ आला ना, घामाचं पैसे ह्यात खर्च करा. भांडाऱ्यात उदास विचारे वेच करी, मग उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणी, खाणी किती? 4 4च अंडच स्वदेश उद्वेश. कर्म चांगलं केलं असेल तर 4च खाण मिळेल. कर्म कमी कमी मिळालं, कमी पडलं, अंडच मिळेल. कर्म त्यातून कमी झालं, उद्वेज मिळेल. आणि पुण्यच नसेल तर स्वदेश मध्ये जावं लागेल. स्वदेश म्हणजे काय? वा, लिका, पिसा, गुडशीड, इच्चू याला येऊनच नाही. हे उकड्यापासून झाला खा, तुम्हाला खायचं. कीर्तन कीर्तन म्हणजे काय? रडवणं म्हणजे कीर्तन आहे काय? हसवणं म्हणजे कीर्तन आहे काय? लय रडावलं, लय हसावलं, तुला मातीत घालून गेला. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा? कसा उत कशाला आलाय? प्रसिद्धीला उत आला. लयच भारी होता. कीर्तन बरं वाटणं असतं का बरं करण्यासाठी असतं? माझ्या मायनं गोड उत्तर दिलं. कीर्तन बरं करण्यासाठी असतं. आजची कीर्तन काय? बरं वाटण्यासाठी. लयच बोलला, लयच बरं वाटतं या. बोल बोल, काय बी बोंब. अरे साधू संत कळवून घ्या, विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात रोज 10,000 कार्यक्रम चालतात. रोज 10,000 कार्यक्रम चालतात. ऐकणारे कमी नाहीत, सांगणारे कमी नाहीत, पण प्रगती कुठे? आणि आतापर्यंत कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन गुन्हेगारी संपली पाहिजे होती. एवढे तर कीर्तनकार झाले, एवढे तर कीर्तनकार झाले. ही न्याय व्यवस्था बंद पडायला पाहिजे होती आतापर्यंत. पण कीर्तनकाराचीच भांडण आहे ती कोर्टात. काही डोंबाला सांगितलं तुम्हाला धनापाय कसा फरक पडेल. आणि सकाळ सकाळचा म्हणतो
धनधारा पुत्र जन बंधू स्वय रे पिशुन सर्व नित्य हे जाणून शरण रे घा देवासे. ह्याचं जर ही काकड्यातलं प्रमाण पाठ असलं तर गडी पक्का, आणि असा जर बोलत असलं तर मला झालं गडी खोटा आहे. ए व्यवहारात खोटी नोट चालती का फाटकी नोट चालती? कळतंय का मी बोललो? फाटकी नोट आणि खोटी. वा ऐका तसंच परमार्थात आहे. परमार्थात गुहळी भक्ती चालती पण खोटी भक्ती चालत नाही. कशाचा भोकेला अरे प्रेमाचा भोकेला, आणि ते प्रेम द्यायचंय, मग तेच प्रेम आता करायचंय. आपण हात वर करा सगळे. वा ज्याला असते त्यांनीच करा रे बाबा हो. अरे ज्याला नसते त्यांनी श्रद्धेने जर केलं ना त्याला हात फुटतात आणि फुटल्यात. रामच्या 4 वाजेपर्यंत असच ताट करत ताट एकदम मामाला आत्मापुरातून दिसलं पाहिजे. कचराई नाही करायची. विठोबा रखुमाई
आणि अर्धा तास वाढवून दिला. असं आत्मापुरात गेल्यावर कसं वाटतं कसं वाटतं कसं वाटतं असं वाटत तुझ्या चरणी लागावं. नाचा नाचा आता. असं वाटत हार बनवली तुझ्या गळ्यात पडावं. ऐका असं वाटलं पाहिजे. तुमच्यासाठी 2 मिनिटं देणार मी नाचण्यासाठी. जेवढा तुम्हाला उठलं तरी नाचलं तरी तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही. फक्त 2च मिनिटं. मग घ्या आनंद. हा असं वाटत
म्हणजे काय गोसावी भाग्य भाग्य. अरे ही भूमी पवित्र झाली, पवित्र ते गो पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. अरे इतकी माती जरी लावली ना कपाळाला तरी तुमचा देह पवित्र किडा किडा निघून जाते. इतकी भूमी पवित्र झाली आहे. ऐका त्याच्या नावावर काय जावे त्याची व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे तुमचा जीव जरी बाळूमामा अर्पण टाकला ना त्यातनं आपण उतार होऊ शकत नाही. पण कमीत कमी 2 मिनिटाचा आनंद तुम्ही घेतला ना भाग्यवान ठरला. भाग्यवान काय मामाला आनंद झाला असे. अरे या उघड्या महाराणावर स्वर्ग अवतारला. स्वर्ग स्वर्ग अवतारला. मग काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. अण्णा आप्पा याचा 20 वर्षाचा भाऊ शेतामध्ये काम करत होता आणि काम करत असताना त्याला सर्पदंश झाला. सर्पदंश झाला. सर्पदंश. आणि सर्पदंश झाल्यानंतर तो घरी आला. जुना काळ असायचा. मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची. लिंबाचा पाला खाया द्यायचा. अजून मिरच्या खाया द्यायच्या. बारीकसा धोंडा गळ्यात बांधायचा. पण पाय सुजत चालला. रात्रभर भाजपा जागा केला आणि प्रेत ते जागा ठेवलं. मरून दिलं नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आदमापूरला ताराबाई भानुशी म्हणजे त्या मुलाची आई गेली मामाकडं 4-4 जण शेजारचे घेऊन. हे मामाने बघितलं आणि मामाने बघितलं आणि मामा काय म्हणाले अलीकडे येऊ नका. घरी मुडदा मरायला लागलाय आणि माझ्या गळ्यात त्या मुडद्याचं घुंगड टाकाय आलाय. काय मामाला कळत नाही काय न सांगत तुम्हाला कळे ते अंतर. अजिबात फवारदार पाऊल आले तर ताराबाई भानुशीला मुलाच्या आईला इशारा दिला. मुलगा घरी आहे. सर्पदंश झालाय. तेव्हा ती ताराबाई भानुशी म्हणते मामा लांबूनच पाया पडते. दर्शन घेते. मी तुम्हाला माझं गारानं सांगणार नाही. माझं गारानं सांगणार नाही. फक्त तुमचं दर्शन घडू द्या. मला लांबून घडू द्या. लांबून घडू द्या. मामाने तिथूनच इशारा दिला आड्याला येशील खबरदार. 15 दिवसांनी पैठणगोंडीला असाच भंडारा होता. असाच भंडारा होता. 15 दिवस उत्सव चालू आहे. पाय मुलाचा सुजत आलेला आहे. फक्त जीवच राहिलेला आहे. बेसुमार सुजलेला मुलगा आहे. अण्णाप्पाचा भाऊ तो घेऊन पैठणगोंडीला गेले. दरबार मामाचा असा फुल भरलेला आहे. मामाचं लक्ष द्या. मुलाकडे गेलं. मुलाकडे गेलं आणि मामाची कृपा करायची अवस्था झाली त्याच्यावर. काय करायची? कृपा करायची. कृपा. पाय सुजलेला आहे. शरीर बंब झालेलं आहे. फक्त जीवच राहिलेला आहे. शरीराला काही कळत नाही. मामाने काय केलं पाणी घेतलं तोंडात मुकळी त्याच्यावर मारली. कशावर? पायावर मारली. पायावर. अरे क्षणा अर्धा पाय वसरला आणि उसाची गाडी चालली. ती उसाची आणि सांगितलं 6 ऊस घेऊन ये. अरे 15 दिवस झोपून असलेला मुलगा असा भिंगरी सारखा बाहुऱ्यासारखा पळत गेला आणि 6 ऊस आणली. 6 ऊस आणली आणि त्याला सांगितलं या सगळ्यांना दे तुकडं करून. सगळ्यांचं तोंड गोड केलं. गोड काय द्यावे त्याची व्हावे उतराई. कृपा झाली. मामाची कृपा झाली. अजून दुसरा पुरावा देतो. नरतवडे गावात काय द्यावे त्याची व्हावे उतराई. दुसऱ्याच्या लक्ष ठेवा. जनाबाई रुक्मिणीचं गुराळ होत नरतवड्या आणि गुराळातलं काम रात्री असतं का दिवसा? रात्री असतं. वा रात्री हातनं काढायची. खड बनवायचं. रात्रभर गुराळ चालू असायची.
आणि सिनेमाटा येतो रात्रभर काम करून. आपण शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, हो. सिनेमाटा येतो आणि सकाळी 8 वाजता डोळ्यात तंत्र येते, 10 वाजता जेवण केलं आणि गडी गुराळात झोपलं. सगळंच झालं बाय. बघतो गौऱ्या लावित होती. गौरी आई जुना काळात काय करा तुम्ही? तेव्हा गॅस होतं का? हा, सिलेंडर होतं का तेव्हा? नाही. मग काय करायचे? ते तुकडं करायचं सरपणाचं, गौऱ्या करायच्या, ते थापायच्या, ते चूल लावायच्या आणि ह्यांच्या मूर्त्यावर स्वयंपाक करून घालायचा पावसा पाण्याचा. आणि तरी ह्यांचा रुमण्यानी मार खायचा. मार खाल्ला का नाही माय रुमण्यानी? आम्ही जुनं सांगतोय की राव. आताचा मार वय काय राव, आता मला बनवता वय. आता ठोंब्याने हात्या ना आपल्याला की रुमण्याने का मार खायचे ते. अरे जिनं धडप्याचं लुगडे नेसली 6चा धडप्याचं, तिनं रुमण्याने मार खाल्ला माझ्या मायनं. एक पोटात बाळ आहे, एक कडला हाय, घागर लोखंडाची डोक्या व्हाय, 7-7 पारसाच्या हिरीत उतरायची, घागरीनं पाणी काढायची. लेकरं शिकावली, लेकरं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे भारत देश चालतो ना आज शिपायापासून सर्वोच्च न्यायालयापासून, हे माझ्या मायनं कष्ट करून सांभाळले लेकरा देश चालवतो. आणि आताच्या शिकवते ते की गाडी यायची, गाडी यायची, आंघोळ घालायची आणि डबा करायचा. कर डबा, मी डबा करीत तर तुम्ही ह्याला आंघोळ घाला. शेंबूड पुसाय 50,000 ती झाली या. मी निंदास्तुती काय करत नाही, पण वस्तुस्थिती बोलतोय. नाही झाली वय. एक दिवस तुमची राणं ऐकावं लागतात आणि पोरं शिकवावं लागतात, पण त्याला नोकऱ्याच नाही. पोराला बेचा पाडा बी आहे ना. तरी माझं इंग्लिश मिडियमला घातलंय. घाल घाल बाई घाल, घाल ग घाल. बेचा पाडा सुद्धा आहे ना त्याला अजून. अरे मराठी टिकवा, मराठी सारखी शाळा आहे. अरे जिल्हा परिषद टिकावली तर तुमचा संसार होईल रे, नाहीतर पोरं शिकवणे राहणं ऐकतात तुम्ही. त्याची वाईट परिस्थिती भयानक. कीर्तन म्हणजे काय असतात? हसवण म्हणजे कीर्तन काय? सावध व्हा, खऱ्याला किंमत राहिली नाही, खऱ्याला किंमत राहिली नाही. काय द्यावे त्याची व्हावी उतरे मला बोलायचंय. खऱ्याला किंमत राहिली नाही. ग्रंथ ऐका, ज्ञानेश्वरी गाथा केवढ्याला मिळतो? 150, 200, 350. आता 1900 वाढत चालले, पण 500च्या आतच आहे. 4092 बघायचा गाथा आहे. 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी 500 रुपयाच्या वर गेली नाही. तुम्ही असं समजू नका की त्याची किंमत कमी म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन कमी. अरे जगात मोल होईल, पण ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं मोल होत नाही. तो तुम्हाला वाजवी दरात देतात का? तर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. हे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. 4092 अभंगाचा गाथा, 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी मिळती या 350-400 रुपयाला. हे आणि त्यातला एक अभंग सोडवायला 40,000, 60,000, 80,000. कुठं चाललोय आपण? आणि तरी त्यालाच बोलवा, तुला मातीत घालायला. 80,000 एका अभंगाची किंमत सोडवायला 1.5 तासाची. तुम्ही बहाणाव आहे का? आहे का बहाणाव? आणि आम्हाला लय सप्ता मोठा केला, लय मोठा महाराज आणला तुला खाड्यात घालायला. लयच मोठा महाराज. कीर्तनाला पैसे लागत नाही, कीर्तन करायला पैसे लागतात. सावध व्हा. हे जरी नाही
आता प्रपंचातलं सांगतो. प्रपंचातलं ज्वारी बाजरी गहू मका स्वस्त आहे का महाग आहे? शेतकरी सगळे शेतकरी तुम्ही महाग आहे का स्वस्त आहे? महाग आहे. वा बटाट बटाट केळी सफरचंद मोसंबी संत्रा द्राक्षे महाग आहे का स्वस्त आहे? महागच आहे. वा चला बटाट्याचे व्यापार सर कशापासून आहे? बटाट्यापासून. बटाटा हा 20 रुपये किलो 30 रुपये किलो. व्यापार सर त्याला जर म्हणलं नाही फक्त 5च कमी कर ती म्हणतो परवडत नाही. त्याचा बाप पाणी घालायला गेलता का? त्याला राखेल वाटत्यात पेट्रोल वाटत्यात का घासतेल वाटत्यात त्याला माहिती नाही. ती म्हणतो परवडत नाही. आणि तुम्हाला तुमच्या मालाचा जर ते ठरवते आणि त्याच्या मालाचा जर ते ठरवते मला तुम्ही तसंच. अरे मका इतकी 22 रुपये किलो 20 रुपये किलो मकाच्या पापड्या 100 रुपये किलो. प्रक्रिया करायची का नाहीतर असलं तुम्हाला गाडणारीच निर्माण झाल्यात सगळं. काय द्या त्याची ठेवीत पाहिजे थोडा जनाबाई मग त्या कुणाला आग लावली आणि तिला हात कुणाला मारायला पाहिजे. गड्यांना मारायला पाहिजे पतीला मारायला पाहिजे मुलांना मारायला पाहिजे. पतीला हात मारले कुणाला? मामा मामा होता हमीद वाड्यात 5-50 जण झाडाखाली होती बसलेली मित्रमंडळी शिलून फुकी बसली होती मामा बरोबर. मामा म्हणलं इथिया घाट केला वाटतं. झाडाखालनं मामा उठलं गोंड घेतलं हवेत टाकलं वरून गोगडी खाल्यापर्यंत जळून खाल झालं. आणि नरतावड्यात आधीच दुरायचं. तेव्हा जनाबाई मग म्हणते मामा काय द्यावे त्याशी व्हावी तर आई ठेवी तो हा पाहिजे थोडा. 2 चिरणं राहिल्यात. टाइम संपून गेला. वन्स मोरला दिली कासनात कारभाऱ्यानी अर्धा तास गेला संपून. उष्ण आणता का उष्ण शेजारनं मग घालता का 60 रुपये ज्वारी दिशी आता. मग ज्वारीचं जसं सांगलं तसं दिलं पाहिजे करा. आणि हायब्रिडचं घाला गेला ती किती का ती तसं मला कारभाऱ्याने अर्धा तास दिला उष्णा तुम्हाला तसा फेडलाय. हा आता 9:30 वाजले. आता मला त्यांचा आदेश आहे फक्त 9:30ला संपलं पाहिजे. उष्ण घेतलं सिम राहिलाय काय का डुप्लिकेट दिले? काय आनंद घेतला उष्ण्यात घेतला उष्ण्यात. असाच आनंद रोज घ्यात जा. मामा कळवून घ्या. अरे मामाला चमत्कार ऐकण्यापेक्षा मामाला नमस्कार करा. ही मामाला सेवा पुसते. म्हणून काय द्यावे त्याची व्हावी तर आई ठेवी तो हा पाहिजे थोडा. सहज बोलणे हाची उपदेश करोडी साया शिकवी. काय शिकायचंय ते मामा पण शिकून घ्या. अभंगाचं शेवटचं Oh
मामाव जबाबदारी पैसे आम्हा हीच सांभाळे सगळी मामाव जबाबदारी टाका अरे निवांत हा घालून या भार निश्चिंत राहिलो मिरविली संत विठोबासी आजचं कीर्तन इंदापूर भक्तियोग चॅनल या चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळेल हा हे लाईव्ह आहे इंदापूर भक्तियोग चॅनल माझी पूर्ण मामांची कीर्तन भक्तियोगला आहे इंदापूर भक्तियोगला अरे असं वाटतं आयाखाली ब्रह्मांडात आहे आपण हा ही चॅनल ओपन करा आणि आनंद लुटा आणि ऐका दर्शन घेताना शिस्त बाळगा मामा प्रसन्न झाले पाहिजे आपल्यावर आपला त्रास दुसऱ्याला नाही झाला पाहिजे रेटारिटी करायची नाही काय नाही कारभारी आदेश देतील त्यांचा आदेश बाळगा सर्वांनी कारभारी काय बोलते त्यांच्यावर लक्षपूर्वक ऐकून घ्या अरे जाग्यावर सुद्धा तुम्हाला मामा दर्शन देतील म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो आणि भांबोरा गावच्या ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होतो मामाच्या चरणी नतमस्तक होतो कारभाराच्या चरणी नतमस्तक होतो मेंढके दादाच्या चरणी नतमस्तक होतो आचार्य दादाच्या चरणी नतमस्तक होतो ज्ञानेश्वर